आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये यांची शांतता रॅली आहे आणि याच रॅलीचं जे आहे ते सुरुवात हिंगोली जिल्ह्याभरामध्ये केल्या जाते आणि आता 12 वाजण्याच्या सुमारामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहेत ते हिंगोलीमध्ये दाखल होतील आणि त्याची जी जयते तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की इंदिरा गांधी चौकामध्ये जे आहे ते या जनजागृती शांतता रॅलीचं या ठिकाणी समारोप देखील करण्यात येत आहे आणि याच रॅलीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जागोजागी स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि स्वयंसेवक देखील या ठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करत आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहेत ते स्वयंसेवक मोठ्या संख्येने देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी एक बांधव आहेत आणि त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या काय सुविधा आपल्याकडून दिलेली आहेत, काय सांगा। आज हिंगोली दौऱ्यावर मराठा योद्धा सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची संवाद रॅली या ठिकाणी आयोजित आहे। या संवाद रॅलीमध्ये 100% शांतता कशा प्रकारे राहील ही शांतता राखण्यासाठी मागील एका महिन्यापासून जे नियोजन झालंय या नियोजनामध्ये अनेक समित्या बनवलेल्या आहेत। शांतता समिती असेल, वाहन समिती असेल, पाणी पुरवठा समिती असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या आवश्यक समित्या आहेत या समित्या निर्माण केल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शांतता रॅली अगदी चांगल्या प्रकारे संपन्न व्हावी यासाठी 6 आपण या ठिकाणी टावर निर्माण केलेत आणि या टावरवरून संपूर्ण जी रॅली आहे ती रॅली कव्हर करण्यात येणार आहे। प्रत्येकाकडे वॉकी-टॉकी आहे आणि प्रत्येकाकडे जी आचारसंहिता आपण बनवलेली आहे या आचारसंहितेमध्ये ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचना रॅलीमध्ये चालणाऱ्या सर्व समाज बांधवाला देण्यात येतील आणि त्याचं सर्वजण काटेकोर पालन करतील। कुठल्याही समाजाविषयी आपण या ठिकाणी आकस न बाळगता सर्व समाज बांधव एक कसे राहतील ही काळजी या रॅलीमधून घेतली जाईल। एखादी रुग्णवाहिका जर आली असेल त्या रुग्णवाहिकेला तात्काळ वाट करून देण्याचं काम स्वयंसेवकाच्या माध्यमातून करतील आणि अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन या सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने झालंय। धन्यवाद। आपण पाहिलं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेट दिला होता आणि आता हा अल्टिमेट आता संपत आलेला आहे आणि याच ठिकाणी आता हिंगोली जिल्ह्याभरामध्ये जवळपास 2 ते 3 लाख या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि याच विधानसभाच्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील आता यांना काय संबोधित करतील हे देखील पाहणं तितकंच